अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती घेणार आहोत आणि हा प्रश्न बऱ्याच सेवकांना पडतो, प्रत्येकाला पडतोच। कारण की बघा, आपण सगळे जण सांसारिक माणसं आहोत आणि आपण स्वामी सेवेत का आलेलो आहोत? आपली संकटे सोडवण्यासाठी, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी। आपल्या प्रत्येकाला काही ना काही संकटे येतात किंवा अडचणी येतात, दुःखांमुळे आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत। आणि हे काही चुकीचं पण नाही, कारण की आपल्याला जेव्हा दुःख असतं तेव्हा आपण देवाजवळ जाणं, कारण की देवाशिवाय आपल्याला कोण आहे? तर आपण स्वामी सेवेत तर येतो, परंतु बघा, बऱ्याच सेवकांना हा प्रश्न पडतो की स्वामी सेवेत आल्यावर आमचा जो काही त्रास आहे तो अजून जास्त वाढलेला आहे। म्हणजे आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अजून जास्त वाढलेल्या आहेत। आणि ही गोष्ट बऱ्याच सेवकांसोबत घडते की आम्ही स्वामी सेवा सुरू केली। आपण स्वामी सेवा का करतो की आपल्याला अडचणीमध्ये, दुःखांमध्ये मार्ग सापडावा, स्वामींनी सगळं काही सांभाळून घ्यावं, आपल्या अडचणी दूर जाव्यात, संकटे दूर जावीत म्हणून आपण स्वामी सेवा सुरू करतो। परंतु स्वामी सेवा सुरू केल्यावर सुद्धा आपला जो काही त्रास आहे तो अजून जास्त वाढतो। असं का होत असेल? मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, आपण स्वामींची सेवा करतो। आता तुम्ही जर नवीन असाल, नवीन सेवकांना हा प्रश्न बऱ्याचदा पडतो। त्यांनी नुकतीच स्वामी सेवा सुरू केली आहे त्यांच्या दुःखातून, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि त्यांचा त्रास अजून वाढलेला आहे। बऱ्याच वेळेस ही कमेंट सुद्धा येते। मग अशा वेळेस काय करावं? बघा, आणि असा त्रास का होतो, का होत असेल असं? आपण तर स्वामींची सेवा सुरू केली आहे, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करत आहोत, मग आपला त्रास अजून का वाढत आहे? असं का होत असेल? तर त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, आपण स्वामींची सेवा सुरू तर करतो, परंतु आपल्यामध्ये जी वर्षानुवर्ष नकारात्मक ऊर्जा जी काही साठलेली आहे ती बाहेर पडायला सुरुवात होते। बघा, जेव्हा आपण अध्यात्मात येतो, आध्यात्मिक साधना करतो, मंत्र जप, यामध्ये इतकी ताकद असते ना की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते। आणि पण त्याआधी आपल्या घरामध्ये साठलेली किंवा आपल्या मनामध्ये साठलेली, आपल्या मनावर ताबा केलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे अस्वस्थ होते आणि ती बाहेर पडायला सुरुवात होते। जेव्हा आपण कुठलीही सेवा स्वामींची करतो किंवा तुम्ही कोणत्याही देवतेची सेवा करत असाल तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला सुरुवात होते। पण बघा, ती नकारात्मक ऊर्जा सहज बाहेर पडत नाही, तर ती आपल्याला त्रास देते। कारण की त्या नकारात्मक ऊर्जेने आपल्या मनावर, आपल्या शरीरावर एक ताबा मिळवलेला असतो। मग ती नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देते, ती सहजपणे बाहेर पडत नाही। आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा ती प्रतिकार देते आपल्याला, ती बाहेर पडायला सुरुवात होते। म्हणून यामुळे बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो ना तेव्हा आपल्या घरी भांडणे होतात किंवा आपल्या ज्या काही कामांमध्ये आपल्याला अडथळे येतात, व्यवसाय आपला जो काही असेल त्यामुळे तुम्हाला अडथळे येत असतील किंवा आपलं मन अस्वस्थ होतं। एक आपल्याला असं वाटतं की आपण स्वामींची सेवा सोडून द्यावी, आपल्याला आळस येतो, जांभळी येते, झोप येते। स्वामींची सेवा करायला बसलं की आपल्याला खूप झोप येते, असं वाटतं आत्ताच्या आता इथून उठावं आणि झोपून घ्यावं। म्हणजे इतकी नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती आपल्या मनामध्ये असते आणि ती बाहेर पडायला सुरुवात होते। आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती आपल्याला त्रास देते, जेणेकरून आपण कुठलीही सेवा किंवा कुठलीही मंत्र जप करू नये। त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देते आणि म्हणूनच अशा वेळेस आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते। आपल्या घरामध्ये भांडणे होतात, आपल्या कामामध्ये आपल्याला अडथळे येतात आणि आपण विचार करतो की मी तर स्वामींची सेवा सुरू केली आहे, मी तर माझ्या अडचणी सोडवण्यासाठी स्वामींची सेवा सुरू केली आहे, पण माझा त्रास अजूनही वाढत आहे। मग आपल्याला असं वाटतं की नको, स्वामींची सेवा आपण इथेच थांबवायला हवी। आणि बरेच सेवकरी या पॉइंटला, म्हणजे या वेळेस स्वामींची सेवा सोडून देतात। त्यांना असं वाटतं की नको, स्वामींची सेवा सुरू केली आणि अजून आमचा त्रास वाढला आहे, त्यामुळे ते स्वामींची सेवा सोडून देतात। आणि खरं सांगते की ही आपली सगळ्यात मोठी चुकी असते की आपण स्वामींची सेवा सोडून देतो। स्वामींची सेवा आपण सुरू करतो ना, हे फक्त आणि फक्त स्वामी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणत असतात। स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला मला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे। बघा, स्वामी तर आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणतात, परंतु त्या सेवेमध्ये टिकून राहणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये असतं। म्हणून बघा, तुम्हाला अशा वेळेस कितीही त्रास झाला, तुमचा कितीही त्रास वाढत असेल, तुम्हाला कितीही अस्वस्थ वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींची सेवा सोडून द्यावी, तर अशा वेळेस चुकूनही स्वामींची सेवा सोडू नका।
उलट तुमची जी काही तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असाल, स्वामींचे तुम्ही पारायणे करत असाल, तर तुम्ही जी काही स्वामींची सेवा तुम्ही करत असाल, तारक मंत्राचं पठण करत असाल, तर ती सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे। अशा वेळेस तुम्हाला ती सेवा सोडून द्यायची नाही, लक्षात घ्या। कारण की ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला त्रास देते आणि त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि आपण सेवा सोडून देतो। पण आपल्याला ही चूक करायची नाही। आपल्याला फक्त स्वामींची सेवा आपल्याला निस्वार्थपणे करायची आहे आणि स्वामींवर निशंक विश्वास ठेवून, स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि हा जो काही त्रास होतो ना, तो फार दिवस टिकत नाही। ही नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर पडते। हे जे काही अंधाराचे थर आहेत ते हळूहळू वितळायला लागतात आणि स्वामी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकाश आणत असतात। आपलं आयुष्य ते उजळून टाकत असतात फक्त आणि फक्त त्यांच्या सेवेमुळे। म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या, तुम्हाला कितीही निराश वाटू द्या, तुम्हाला किती अस्वस्थ वाटू द्या, घरात कितीही भांडणे होऊ द्यात, काही होऊ द्या, परंतु स्वामींची सेवा सोडू नका। स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे ना। आपलं काय काम आहे सगळ्या सेवकांचं की स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे। स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। मग कितीही त्रास येऊ दे, कितीही संकटे येऊ दे, कितीही संकटे आली तरी सुद्धा आपल्याला स्वामी त्यातून बाहेर काढणार आहेतच, त्यात काही शंका नाही। कारण की आपण स्वामींची सेवा करत आहोत। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि हा विश्वास ठेवून जर आपण स्वामींची सेवा करत असाल ना, मग कितीही संकट येऊ द्यात, हा विश्वास आपल्याला असला पाहिजे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी संकटांना भीत नाही। हा एक विश्वास आपल्याला पाहिजे आणि हा विचार करून आपल्याला स्वामींची सेवा सुरू ठेवायची असते। आणि खरंच सांगते, आपला जेवढा स्वामींवर विश्वास असतो ना, तेवढ्याच पटीने फळ आपल्याला स्वामी देत असतात। फक्त आपला विश्वास खूप जास्त महत्त्वाचा आहे। मी जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आली होती ना, तर पहिल्या दिवसापासून मला स्वामींवर पूर्णपणे विश्वास होता की जे काही करतील ते स्वामी करतील, जशी स्वामींची इच्छा आहे तसंच घडेल। आणि स्वामींच्या योजना आहेत ना, त्या आपण नाही ओळखू शकत। आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे स्वामींना पूर्णपणे ठाऊक असतं। स्वामी आपलं भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही जाणत असतात। म्हणून लक्षात घ्या की स्वामींवर निशंक सगळं सोपवून द्या। जे काही करणार आहे ते स्वामी तुम्हीच करणार आहात। तुमच्या ज्या काही योजना आहेत किंवा तुमची जी काही इच्छा आहे त्यातच माझी इच्छा आहे आणि ते माझ्यासाठी योग्यच असणार आहे। हा विश्वास जर आपल्याला स्वामींवर असेल तर लक्षात घ्या, स्वामी कधीच आपलं वाईट होऊ देत नाहीत। जे काही घडणार आहे ते स्वामींच्या इच्छेनुसार सगळं काही चांगलंच घडणार आहे आणि आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देणार आहेत। फक्त आपला विश्वास स्वामींवर असला पाहिजे। तर हेच ते कारण आहे की ज्यामुळे आपण स्वामींची सेवा सुरू करतो आणि आपला त्रास अजून वाढतो। ते म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपली जी काय आहे आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये ती बाहेर पडते आणि ती सहज बाहेर पडत नाही, तर ती आपल्याला त्रास देते आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो। परंतु आपण सुद्धा ठाम राहून आपली सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे। आपली सेवा आपल्याला सुरूच ठेवायची आहे, जेणेकरून ही नकारात्मक ऊर्जा हळूहळू निघून जाईल आणि आपल्यावर स्वामींची कृपा होईल। स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतील आणि लक्षात घ्या, जेव्हा स्वामींची कृपा होते ना, तेव्हा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होतं आणि इतकं भरभरून मिळतं ना की ज्याची आपण कल्पना सुद्धा केली नसते। फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, निशंक विश्वास ठेवून आपण आपली सेवा सुरू ठेवा। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, या नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।